जोगावला का बैल? दाजी आज आता या घडीला आपण मार्केट मध्ये कोण आहे? बैल. मी आहो ना तुमचा. अरे बाबा तुला बैल सुद्धा म्हणता यायचं नाही. बैल कष्ट करतो आणि मग खातो. अरे खायचं प्यायचं बघितलं, जरा काम धंद्याचं बघ आता. दाजी काम नंतर बघता येते. बरं आता मी जातो गावात, जरा जॅकेट टाकून येतो. जाऊ का? अरे काय जॅकेट टाकतो, आईले परवडायचं नाही गाड्या पोसायला. ए काय झालं? नाही काय चाललंय काही? काय चाललंय? अगं तुझ्या भावाला जरा नीट समजून सांग. नुसतं खातय पितय तांगड्यावर करून बसतय, आणि काम कर म्हणलं तर म्हणते गावात जाक्या मारून आलो. अरे काय जाक्या मारतो म्हणाव? नाही झालं का तुमचं सकाळ सकाळ चालू? हा अहो खाण्यापिण्याचं काढता तुम्ही. आता त्याचं वय आहे खाय प्यायचं. अगं खाण्यापिण्याचं नाही काढत आहे बाई मी. खाऊ दे खायचं, अरे पण त्याच्या बरोबर काम नको का करायला त्यांनी? आता बारीक राहिलाय का त्यो? कधी स्वतःच्या पाय उभा राहायचा? अहो आत्ताच आलाय 2-4 दिवस, जरा आराम करू द्या त्याला. करन की काम. 2-4 दिवसाच्या आधी कुठं लढायला गेलता काय त्यो? तिकडे बी आरामच करत होता ना. आता झालं ना म्हणाव 2 दिवस पाहुणचार असतो, 2-4 म्हणता म्हणता 10 दिवस होते. जा त्याला म्हणाव काहीतरी काम धंदा कर, नुसता बसून आहे तर तुकडं नको तोडू. का पोटात दुखतंय का तुमच्या? एकट्याला खाऊ घालायचं? अहो करू द्या आराम, महिनाभर राहीन आणि मग करन काम. महिनाभर? हा मग अरे काय महिनाभर पटतंय का तुम्हाला? एवढं मोठं टोनगन महिना त्याला बसून ठेवताय तुम्ही. काम धंदा कर म्हणाव, काम धंदा. हे बघा, माझ्या वडिलांना काय आम्ही जड नाही आणि तो बी जड नाही, पण पाठवलाय मेवण्याकरता. तुम्ही असा पान उतारा करता काय त्याचा? अरे जड नाही म्हणता म्हणता निम्म खानदान तुझं मीच पोसतो इकडे येऊन. आणि मला एक सांग, तो हाय कोण रे तुझा भाऊ? जरा त्याला 2 शब्द चांगलं सांगितलं तर म्हणतोय मार्केट मध्ये आपण कोणी कोणी अलेक्झांडर आहे काय त्यो? कोणी? भाव आहे माझा. अरे तुझा भाऊ आहे म्हणून कोण त्याला फुकट नाही तुकडा देणार? त्याला म्हणाव कष्ट कर, जरा शिक काम धंदे करायला. किती दिवस दाजी त्या जीवावर बसून खातो असा? नुसतं टोन्या झालाय बसून बसून, काम ना धाम. अरे ढेकर तरी माणसावानी देतय का ते? बैल ओरडल्यावानी हे करतोय. झालं? आलं ना तुमच्या पोटातलं आणि मनातलं वाटावर? आ माझा भाऊ नको तुम्हाला नाही का इथं? तुम्हाला नकोच आहे, मी पण नको या घरात. कसं आम्हाला घराच्या बाहेर काढायचं आणि एवढंच बघायचंय तुम्हाला? माझा भाऊ आलाय 2-4 दिवसासाठी, तर त्याला पण तुम्ही खाण्यापिण्यावर बोलताय. एवढूचा माझा भाऊ गोजिरा, पण नाही तुम्हाला बघवत. अहो काय 10 मेवणे आहे का तुम्हाला? एकच मेवणे आहे, ते पण तुम्हाला नको झालंय. आईला तुला जरा चांगलं काय सांगावं म्हणलं तर तुझं रडणं चालू लगेच. काय करायचं आता? माझ्या वडिलांनी देऊनच पस्तावा दिला इथं करून. झालंय. माझा भाऊ यांना नको. नाना, अहो काय जावई दिलाय करून मला. आईला त्या नानाला म्हणावं 2 हाना, पण ती मेवणं इथून हलवा. काय करावं काय कळाना मला. आत्या काय करताय? का रे? गाडी पुसतोय. नीट पुसा मग. पुसतोय ना. मग मला काय सांगता पुसताय तर? तुला काय पुसायला सांगतोय मग. म्हणजे? तू कशाला आला इथं? बघतोय तुम्ही काय करताय. गाडी पुसतोय. मग पुसाला मग. अरे पुसतोय माझी मी. मग नीट पुसाला मग. तू नको शिकू मला. हे बघा इथं कचरा किती आहे. अहो कोण आहे धूम्रपान खाते? तुम्हीच खात असता. बघा ते दरवाजे कसले काय काढल्यात. तुझ्या मी खातो नसलं काय? काय भाऊ सांगतोय प्रेमानं. हे बघ मेवण्या, हा. उघड डोक्यात नको शिरू. डोक्यात नको हा. हे बघा शिरलो आज शिरलो आज शिरलो आज शिरलो आज शिरलो. तुझ्या- या 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 या. आईला सका. ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए, गाना आए ना आए गाना चाहिए. बन्या अरे काल आंघोळ केली ती नव्हती? किती ना बाबा, मग रोज काय साबण लावितो? कसं आहे, अरे रानात राहणारा माणूस आहे, मातीत लुळून असतो. रोज घाण काढली म्हणजे कसं एकदम फ्रेश चकाचक होतो माणूस. बन्या हा. तुझ्या माहित सांगू का? हा, कावळ्याला रोज साबण लावला ना तरी तो काय बघायला होत नाही. इज्जत काढायला भाई. निघ, इज्जत काढायचं असेल तर आधी पहिलं निघ. नीट बोल जरा नीट बोल. ते तुम्हाला लाव साबण. लावतो ना. अरे लावलं मग ते काळ्यात दिसते. हा. लाव. बाती बाती कुठे गेली? अयो, ए यार बा, ए ए मी अरे बादले, अरे मला
दाजी ए हायला पाण्या हळद लावायच्या वयात चुना कुणी लावला तुला? काय चुना लावला तू मेवण्याला लावला चुना मला. अरे मी चांगला आंघोळ करत बसलो होतो, घासून पुसून आंघोळ करीत होतो, माझ्यापाशी आला आणि बादली पालती करून गेलाय. बरं केली तर केली, बादली बी घेऊन गेला. मला आंघोळ कशी करायची मी? आता काय माहिती का तुला, मी त्याला बोललो असतो पण त्याला काय बोललं ना की त्याच्या बहिणीला लगेच झटका येतो आणि आमची घरात भांडणं होत्यात. अरे ती खायला सुद्धा देत नाही राव मला. त्यामुळे ना तुला काय करायचंय ते कर. हे बघ मला आहे ना आता तू मध्ये पाडायचं नाही. मी बराबर त्याचा निकाल लावणार, सुट्टाच करून टाकणार त्याला इथून तिथून सगळा. मग अजिबात मध्ये पाडायचं नाही आता तू. नाही नाही म्हणजे काय तू काय कान फाडणार काय धरून त्याला? मी कान फाडणार नाही, मी बरंच काहीतरी करणार आहे आता. बरंच काहीतरी म्हणजे काय गोटा बिटा घालतो काय डायरेक्ट पाठाडात त्याच्या? नाही नाही त्या गोटा बी त्याला पुरणार नाही, त्याच्यापेक्षा अजून काहीतरी मोठं करायचंय मला. नाही तुला काय करायचं ते कर पण मला सांगू नको. नाही उद्या तू काठी घेऊन त्याला निबार ठोकला बिकला एखादा हातपाय मोडला तरी मला काय नाही बरं का. नाही नाही मी दोन्ही हात मोडणार आहे, दोन्हीच्या दोन्ही पाय मोडणार आहेत त्याचे. आणि मग तो कोण कान फाडणार? अहो, ते बी हाणणार. ते बी हाणणार वय? आईला एखाद्याने निवड टिऱ्या साडकावल्या असते त्याच्या. नाही नाही मी त्याला असा उलटा धरणार आणि चाट 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 वाजवणार नुसतं टेऱ्यांचा. आणि मग पाठ हडकायला सोडायचं त्याचं. पाठण मी मारणार, पाठण कायला सोडायचे तवा? म्हणजे तू काय माझा सगळा मेवना सोलून काढणार का काय? डोक्याच्या केसापासून त्या नखापर्यंत सगळं काढणार आहे मी काढून त्याचं. आता मी तुला एवढं समजवलं तरी कळालं म्हणल्यावर तुला काय करायचं ते कर. मी काय बोलणार रे? अजिबात मध्ये पाडायचं नाही. आता मी आहे आणि तुझा मेवना आहे, आता बघतो त्याची मजा. कातही रट्ट आता. काय अध्यक्ष काय करताय? काय करणार आहे? राखण करत बसलो चिक्कूच्या बागेची. अहो काय अध्यक्ष, अहो तुम्हाला स्वप्त काय काय? जरा उदार म्हणा जेव्हा. अहो खाऊ द्या गरीबांना चिक्कू जरा. दाखवा इकडे ती टोपी. लोकांना खाण्यासाठी चिक्कूची बाग केली काय? एवढी मेहनत उगाचच घेतली काय? अहो गरिबांनी खाल्ल्यावर काय तुम्ही काय बिखर लागसाल का काय लगेच? अरे राजकारणी काय ह्याच्यासाठी नाही झालो राज- लोकांना वाटायला. अहो मग तुम्हाला निवडून कोण दिले? गरिबांनीच निवडून दिले ना, तेव्हा तुम्ही राजकारण झाला ना. माझं राजकारण एकदम स्वच्छ सरळ आहे माहिती का? मग तुम्हाला हा. राजकारण आणायचे का एक याच्यामध्ये? रुपया करप्शन नाही करत कधी मी. हा मग तुम्हाला याच्यामध्ये राजकारण आणायचे का? मग बघा आता मा राजकारण कसलं- ए, आजची ए, बागच जोडीत असते आता. आता तू- ए, काय? थांब, मेहुण्या, मेहुण्या, थांब, थांब. या 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 पकडा 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 तुम्ही, पकडा 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 अरे, थांब ना. थांब, 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 थांब. पकडा आ, पकडा पकडा. आखी चिकूची बाग जाडीत असतो आता मी. थांब, थांब, थांब. आता डायरेक्ट डोकं फोडत असतो मी. कुणाचं? माझं? तुमचं नाही हो, तुमच्या मेवण्याचं. डायरेक्ट घोडा लावतो तुम्ही. कुणाला? मला? तुम्हाला नाही राव, तुमच्या मेवण्याला. मला कशाला सांगताय मग? त्याला काय करायचंय ते तुम्ही करा. त्याला काय बोलायला गेलो मी की त्याची बहीण मलाच वाढा लावती. साधं जेवाय सुद्धा देत नाही मला, उपाशी मारन ती. अहो दाजी, त्यांनी जगणं अवघड करून टाकलं. तुम्हाला माहिती, आता इथं चिक्कूच्या बागेत मी राखण करत होतो, टोपीन काठी घेऊन पळून गेला माझी ती. कुणाची? माझी. तिच्या आईला. आता त्याला सोडत नसतोच मी. आता ना, आता बघा, नाही त्याचे पाय संकवले ना तर मग बोला. चालतंय, काय करायचंय ते करा, मला काही घेणं देणं नाही. तुम्ही बिलकुल मध्ये पडायचं नाही. हम्म. हा, काय करायचं ते आता मीच करणार. चालतंय चालतंय. घोडाच लावणार. हा कुठे गेलाय ती? आता मला काय विचारता? आता माझ्या हातातून निष्ठून पळून गेलाय ती. मग तुम्हालाच माहिती असेल की. त्याच्या ठीक आहे. आईला नुसता पेसूळ आणलाय राव या पोरांनी. काय करावं काय कळणार झालंय. कोणाला सांगावं आणि काय करावं. ए दाजिया, माझ्या मेवण्याचं काय सांगणार असेल तर गोटाच घालतो बघ डोक्यात. आणि मेवण्याच नाही सांगायचं मग कुणाला सांगायचं? हा अरे सोडू खूप पळव केला आम्हाला. अरे मग काय करायचं आता मग त्याचं? काय करायचं म्हणजे त्याला गावाच्या बाहेर हाकलून दे. आणलंय कसं वाचली बियात? नाही नाही, गावाच्या बाहेर आकरून दिल्यावर माझी बायको ठेवून का मला घरात? ते बायको आणि तू तुमचं तुम्ही घरातल्या घरात मिटवायचं बसून. आम्हाला काय त्रास तुमच्यामुळं? आम्हाला म्हणजे आता तुमची कोड काढली का त्यांनी? मग आईला काय करावं तेच कळायला झालंय. नुसता डोक्याला ताप झालाय राव ह्यो गावात आणून. तुला समजून नीट आणि शिस्तीत सांगतोय. नीट राहा आणि नीट शिकव त्याला, नाहीतर मारामारी होईल. काय आधीच सांगतोय. आईला या मेवण्याच्या ज्याला बघतो.
ए ताई काय झालं? दाद्या तू काय आता इथं राहू नको बघ. तुझे कपडे घे आणि जातो निघून. का ग? का ग म्हणजे काय? अरे तुझ्या दाजीला तू इथं राहायला आवडत नाही. नुसतं तुझं खाणं पिणं काढते. म्हणते खाते न गावभर हिंडते. तुला नको नको तसं बोलला आणि मला बी दाजी नको नको तसं बोलले. तू इथं राहू नको म्हणते. कामधंदा करायचं सोडून नुसतं खातो न हिंडतोय. का आपण एवढं जड नाही आपल्या आई वडिलांना. तू जा नानाकडे निघून. असे म्हणले दाजी? हा. अरा या दाजीने माझ्या बहिणी रडवले ना. आता मी दाजीला रडीत असतोय. दाजीला आता आहे ना तुमचाच करीत असतोय. उलटा करून असा हाणत असतोय ना. सुट्टीच नाही आता. बघ तू काय फक्त येऊ दे फक्त दाजीला असं दीपा तुम्ही तो नाही बघ आता. येऊ दे फक्त दाजीला पण कळ पाहिजे मेवढा किती गादाळ येते. येऊ दे फक्त आता दाजीलाच येऊ दे फक्त. आईला माझ्या बहिणी रडवले काय दाजी दे दाखवतो त्याला. ए अरे काय चाललंय तुझं हे? दाजी तुम्ही माझ्या ताईला रडवलं ना. आता तुम्हाला सुट्टी देत नसतोय. अरे 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 सोड. अरे सोड. दादा दादा सोड ना. अरे काय करतो? आईला ह्याच्या- अहो, सोडा ना. अहो, सोडा. दादा उठ. काय करतो? येडे काय तू जरा? तुला रडवले ताई तू का बस. तू येडे का? दाजी संग कुस्ती खेळतात का कुठं? हा मोठे आहेत ना ते. मोठे असले काय माझ्या बहिणी रडवता काय संबंध आहे? आवाज खाली कर. येडे का तू? हा दाजीला असं कुणी कुस्ती खेळतं का? ओ चुकलंय त्याचं काही मनावर घेऊ नका. लहान आहे तू. लहान आहे त्यो आणि असली चूक करतात का? अरे खुशाल माझ्यावर धावनाला झेटू अनगा. तुम्हाला माहितीये का एवढं बोलतो ना मी तुम्हाला, हे असं वागतो ते का माहितीये का? थोडं आहे ना हे तुझं लाडबीर आहे ना सगळं बाजूला सार आणि गावात चक्कर मार एक. लोक काय बोलतात माहितीये का माझ्या मेहण्याला, तुझ्या भावाला? इतके दिवस टोनगा बापाच्या इथं बसून खात होता आणि आता दाजीकडे बसून खायला आलाय. नाही ते बोलतात त्याला तिकडं काय केलं ना इकडं काय करणारी. गावात टावळक्या उन्हाळक्या करते. गावात टुकार पोरांची कमी होती का? एक अजून आले. अरे टुकारात गंती व्हायला लागली याची. त्याच्यामुळे मी त्याला 2 शब्द बोललो. का तर लोकांनी माझ्या मेहण्याला, माझ्या बायकोला आणि माझ्या सासऱ्याला नावं ठेवू नये. कारण शेवटी त्यांची गेली काय आणि माझी गेली काय. आपलं मानतो रे मी तुम्हाला सगळ्यांना. हा असं काय चुकीचं वाटतंय मला? अरे एकुलता एक मेहणा आहे माझा. मी सुद्धा एकुलता एक आहे. एकुलता एक पोरांना काय जबाबदाऱ्या असतात, काय जाणीवा असतात, मला सगळं माहिती आहे. अरे अख्ख्या घरादाराची आणि संसाराची जबाबदारी एकट्या माणसावर असती. त्याला लय जपून वागावं लागते. आणि ह्या कवळ्या पोराला त्याचा त्रास व्हायला नको, त्याची सवय व्हावी, त्याला आत्ताच कष्टाची तयारी करावी म्हणून इथं आणलाय मी. आणि म्हणून त्याला वळण लागावं म्हणून 2 शब्द बोललो मी, तर 10 जीव धावून येतो ह्यो. मी माफी मागते त्याच्या बदल्यात. दाजी चुकलं माझं माफ करा मला दाजी चुक नाही करणार मी. ऐका ना सोडा राग. तुमच्या रागामागचं प्रेम नाही कळलो आम्हाला. तुम्ही ओरडत होता एवढं दिसत होतं, पण त्याच्या मागचा हेतू नाही समजला आम्हाला. खरंच माफ करा त्याला पण आणि मला पण. उठ. पण दाजी चुक नाही करणार दाजी. ह्या बाबा मेवणे बुवा, आयुष्यात थट्टा मस्करी खेळ ते त्याच्या जागी. पण आपल्यामुळं आपल्या आई वडिलाला कुणी नावं नाही ठेवली पाहिजे आणि त्यांची मान खाली गेली नाही पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला हे सगळं बोलत असतो. उलट तुम्ही त्यातला राग बघू नका, त्यातला चांगुलपणा बघा आणि तेवढाच घ्या. आणि माफ करायचं काय, याचा कधीच राग येत नाही मला. बरं चला, यांचं सकाळीच भागले, आम्ही जेवायचं अजून. ताट करा. चला.